17 सप्टेंबर नंतर राज्यात अराजकता माजेल. छगन भुजबळ यांनी सरकारला असा इशारा दिलाय. जात प्रमाणपत्र जातीला दिली जातात, समाजाला नाही, असंही भुजबळांनी म्हटलंय. देशामध्ये लोकशाही आहे, जरांगेशाही नाही. नातेवाईक आणि नातेसंबंध यामध्ये फरक असल्याचंही भुजबळांनी म्हटलंय. स्वतः जरांगेने सांगितलं, मी स्वतः सगळं बरोबर करून घेतलेलं आहे, दुरुस्त करून घेतलेलं आहे. 3 कोटी लोक आता झालेले आहेत. मराठा समाजाचे सगळे कुणबी झालेले आहेत. आणि पुढं असं जे आहे की ते म्हणतात की कुळातील नातेसंबंधाचे, नातेवाईक नाही, नातेसंबंध आणि नातेवाईक यात फरक आहे. नातेवाईक म्हटल्यानंतर तो ब्लड रिलेशनमध्ये जातो. ओबीसी समाज त्यांच्याकडे मराठा समाज गेला, खत्री आयोग, बापट आयोग, सराफ आयोग वगैरे. त्यांनी सांगितलं की मराठा समाजाला देता येणार नाही. दुर्दैव आहे, बॅकवर्ड कास्टचे जे आहे ही सर्टिफिकेट जे आहेत, कास्ट सर्टिफिकेट, ही खोटी सर्टिफिकेट मिळवली जातात. ही खोटी सर्टिफिकेट जात बदलू शकत नाही. 2 वर्ष एवढी सगळी मंडळी जी आहेत ते त्या हैदराबाद, तेलंगण तिकडे सगळीकडे जाऊन शोधत होते काय काय आहे ते. मग आता हैदराबादचं काय आहे? आता एवढं सगळं केल्यानंतर हैदराबाद येतच कुठून? आता कशासाठी आलंय? तर त्यांनी सांगितल्याप्रमाणे कुणबी नोंदी शोधायचं काम. आता ज्यांना मिळाल्या नाहीत कुणबी नोंदी, त्यांच्यासाठी जे मराठा आहेत त्यांच्यासाठी हा नवीन रास्ता शोधलेला आहे, असं आमचं म्हणणं आहे.